नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा। लोणंद शहरामध्ये नगरपंचायत वतीने 6 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी विविध पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय पत्रकार शंकरराव जाधव यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार घालण्यात आला। कार्यक्रमास शिवाजीराव शेळके पाटील, रवींद्र क्षीरसागर, भरत शेळके पाटील, शंकरराव शेळके पाटील, रोहित निंबाळकर, सतीश झणझणे, विविध पत्रकार, ग्रामस्थ, ऑफिस स्टाफ आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। आव्हान निर्माण केलं आहे का? तर आहे, परंतु प्रिंट मीडियाने विश्वासार्हतेच्या जोरावर अजूनही आपलं अस्तित्व टिकून राहिलेले आहे। कारण अजूनही सकाळी पेपर ज्यावेळेस वाचतील त्यावेळेस माणसाचा विश्वास बसतो। कारण जसं साहेबांनी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या अँगलनी त्याला त्या बातमी व्हिडिओ असेल किंवा वेगळ्या अँगलनी पाठवली जाते, येत असते, बातमी कळत असते, पण खरं काय खोटं काय हे जेव्हा सकाळी पेपर बघितला जातो त्याच वेळेस खरं लोकांच्या निदर्शनास येतं आणि ती विश्वासार्हता जपण्याचं काम आमचे सर्वच पत्रकार मित्र या लोणंदमध्ये किंवा खंडाळा तालुक्यामध्ये करत आले आहे। खरं तर प्रिंट मीडियापुढं फार मोठं आव्हान आहे। आव्हान असं आहे की पहिली पत्रकारिता आमची वेगळी होती, म्हणजे लेखनाची पद्धत आमची वेगळी होती, आमची मॅनेजमेंट वेगळी होती। पण आता आपण सांगितलं त्याप्रमाणे दिलीपराव सांगत आपलं अस्तित्व कसं टिकून ठेवलं पाहिजे आत्ताच्या ज्या बदल झालेल्या सिच्युएशनमध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा हे करून आणि जे पत्रकारितेचं आपण जे खरं स्वरूप म्हणतो किंवा लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये त्यांचे जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत, ना की तुम्ही ऑफिसमध्ये बसून किंवा हे करून की बाबा बातमी तयार करून, जी ॲक्च्युअल रिॲलिटी ग्राउंडवरती जाऊन ज्या काही घटना घडतात त्यामागची जी काही सत्यता आहे ती त्या निदर्शनास आणून देणं, जे खरं स्वरूप आहे ते सध्याच्या ह्याच्यामध्ये ते कुठंतरी त्याच्यामध्ये थोडंसं डिजिटल मीडियाच्या ह्याच्यामध्ये त्याला कुठंतरी थोडंसं तडा गेल्यासारखं निदर्शनास येत आहे। पण जे पत्रकारितेचं खरं स्वरूप आहे, जे प्रिंट मीडिया, त्यांनी ह्या आत्ताच्या कालावधीमध्ये ह्या गोष्टी प्रकर्षाने तेवढ्या गोष्टी जपणं, त्या गोष्टी लोकांसमोर सत्यता त्याची आणून देणं बाबा, म्हणजे किंवा त्या बातमीचं व्यवस्थितरित्या सादरीकरण करणं, ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे। त्या थोडेसे चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत, परंतु नक्कीच आपले जे त्याच्यामध्ये आपले जे पत्रकार आहे त्याला आपण हाडा मासाचा पत्रकार म्हणू शकतो, तो नक्कीच ह्या गोष्टीपासून तो कधीच परावृत्त होणार नाही। तो बातमीची सत्यता दाखवेल, त्याच्यातला नुसती बातमी एखादी घटना घडली म्हणून ती बातमी दाखवणं, त्याच्यापेक्षा ती घटना घडली त्याच्यामागं काय कुठले कुठले अँगल्स आहेत बाबा, म्हणजे कुठल्या कुठल्या त्याच्या गोष्टी त्या घडण्यामागं जबाबदार आहेत बाबा, त्या सगळ्या गोष्टींचे एक व्यवस्थितरित्या स्टडी करून किंवा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ते लोकांसमोर मांडणं आणि लोकांना त्याची पूर्ण त्या घटनेमागची सत्यता पडताळून देणं ही खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं काम आहे। ॲक्च्युअली लोकांमध्ये जाऊन फील्डवरती जाऊन फील्डवरची सत्य परिस्थिती काय आहे हे निदर्शनास आणून देणं हे खरं पत्रकारितेचं काम आहे। नक्कीच आपले पत्रकार ज्या इथं उपस्थित आहे मध्ये लोणंदमध्ये ते ह्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीनं कामकाज करतेलं एक अपेक्षा आहे म्हणजे याच्यामध्ये, आणि ते त्या पद्धतीनं कामकाज पण करत आहेत, त्याच्यामध्ये दुमत नाही आहे। आज आपण हे सगळेजण ह्या पत्रकार दिनाच्या अनुषंगाने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा। कार्यक्रम सुनिश्चित केला होता त्यानुसार आज आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला। दैनिक पुढारीचे पत्रकार श्री शशिकांत जाधव साहेब, दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार रमेश आप्पा धायगुडे, पुणे नगरीचे पत्रकार ज्ञानेश्वर ससाने साहेब, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आमचे मित्र दिलीप वाघमारे साहेब, तरुण भारतचे पत्रकार श्री गणेश मंडलकर साहेब, लोकमतचे पत्रकार श्री राहिद सय्यद, त्याचबरोबर उपस्थित सर्व स्टाफ, त्याचबरोबर लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मधुमतीताई गालिंदे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड साहेब, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, बांधकाम सभापती माजी बांधकाम सभापती भरत साहेब, त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे।
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन म्हणून 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकार म्हणजे लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ज्याला गणलं जातं. लोकांचे जे प्रश्न प्रखरपणे मांडण्याची ताकद या पत्रकारांच्या मध्ये असते आणि त्या लेखणीला धार देऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करत असतात. त्याबद्दल आज आपला पत्रकार दिन म्हणून नगरपालिकेच्या संचालक मंडळ तसेच प्रशासनाच्या वतीने आपला यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. मी नगराध्यक्ष मधुमतीताई गालिंदे त्याचबरोबर सर्व उपस्थित जर कोण बोलणार असेल तर प्रथमतः मी विनंती करतो बांधकाम सभापती भरतसाहेब शेळके पाटील की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. बातमी कशी नाही तर केवळ बातम्या देणं हे आमचं काम नसतं. समाजाशी कनेक्टिव्हिटी वाढून समाजाच्या काय समस्या आहेत त्या समस्या लोकांच्यापर्यंत पोहोचतील हे काम आहे. पण साहेब म्हणले की आत्ताच्या प्रिंट मीडियाला थोडंसं आव्हानात्मक काम आहे. आव्हान आहे की डिजिटल मीडियाने उभं केलं ते तर लोकशाहीचा आता नाही म्हटलं तर 5वा स्तंभ झाला आणि प्रत्येकजण पत्रकार असतो. म्हणजे केवळ आम्ही पत्रकार आहे म्हणून नाही, प्रत्येकजण कुठं ना कुठं काहीतरी शेअर करत असतं, इकडची माहिती तिकडं करत असतो. पण आम्ही अधिकृत आहे. आम्हाला असं आव्हान आहे की यातून तुम्ही वेगळे पण जपावं लागणार आहे. बातमी मागची बातमी तुम्हाला कुठंतरी दिली तर ते तुम्हाला लोक वाचतील, लोकांना नवं काहीतरी मिळेल आणि त्या अनुषंगाने तुमचंही अस्तित्व सगळ्यांचं टिकणार आहे. अगदी हे साहेब म्हणले त्याप्रमाणे कुठेही पत्रकारिता प्रिंट मीडियाचं कुठेही काही वर्षांनी बंद होईल असं काही आजचं चित्र नाही. 100% ते वाढतच जातं.